शिरीन श्रेयस दिग्याची पुन्हा दुनियादारी, टिकटिक वाजणार, धडधड वाजणार. नमस्कार मित्र हो, मराठी सिने न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन येत असतो मराठी सिनेसृष्टीतील छोट्या परंतु महत्त्वपूर्ण अपडेट्स. सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी आणि अंकुश चौधरी त्रिकूट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दुनियादारी या चित्रपटाच्या 11 वर्षांनंतर हे तिघं पुन्हा एकदा सिक्वेल निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा संजय जाधव करणार आहेत. काही दिवसापूर्वी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि संजय जाधव ही जबरदस्त टीम 11 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार अशी बातमी सर्वत्र झळकली होती. तेव्हापासूनच खरं तरी सर्वत्र या चित्रपटाविषयी चर्चा रंगली होती. अनेक तर्कवितर्कही लावले जात होते. परंतु आता या सगळ्यावरील पडदा उठला असून अखेर चित्रपटाचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं आहे. पुन्हा दुनियादारी असं या चित्रपटाचं नाव असून दुनियादारीतील तीच मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. पुन्हा दुनियादारीमध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार असली तरी त्यांची कट्टा गँग पुन्हा दुनियादारीत त्यांना साथ देणार का, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. चित्रपटाबाबत निर्माते अमेय खोपकर म्हणाले, 2013मध्ये दुनियादारी आल्यानंतर त्याचा गाजावाजा आणि प्रसिद्धी पुन्हा एकदा दुनियादारीची उत्सुकता सर्व रसिक वर्गाला लागली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही मैत्री प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. कलाकार, दिग्दर्शक निनाद बत्तीने आणि संपूर्ण टीमसोबत माझे ऋणानुबंध आहेत. या टीमसोबत काम करताना अतिशय आनंद होतोय. पुन्हा दुनियादारीमध्ये आता मैत्रीत आणि प्रेमात काय वळणं येणार याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. निर्मात्या उषा काकडे म्हणाल्या, दुनियादारी ही माझी सर्वात आवडती फिल्म आहे. या फिल्मचा दुसरा पार्ट येतोय आणि मी निर्माती करते याचा मला प्रचंड आनंद होतोय. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून पाठीशी उभं राहून मराठी सिने चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध करणं हा माझा मानस आहे. दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, शिरीन श्रेयस दिग्या या मैत्रीचा संगम पुन्हा दुनियादारीच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभव मिळणार आहे. 11 वर्षांची आतुरता संपत अखेर पुन्हा दुनियादारीच्या निमित्ताने या सगळ्यांसोबत काम केलं. परंतु पुन्हा एकदा या टीमसोबत एकत्र काम करण्याची मजाच और आहे. हे बॉन्डिंग इतके स्ट्रॉंग आहे की त्याचे पडसाद पुन्हा दुनियादारीमध्ये निश्चित दिसतील. आता यात आणखी काय ट्विस्ट असणार हे चित्रपट आल्यावरच कळेल. धन्यवाद.